नमस्कार मंडळी. जूनमध्ये जरी पावसाने जीवाला घोर लावला असला तरी जुलैच्या सुरुवातीला सुरू झालेला हा मुसळधार पाऊस आपल्या आनंदमळ्याला एक नवीन जीवदान देऊन गेला. आनंदमळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण भाताच्या तब्बल 13 जाती करतोय आणि ते माझ्या मागे जी बघताय ती सगळी त्या 13 जातींची रोपं आपण जूनच्या सुरुवातीला आपल्या विहिरीच्या पाण्यावरती ही रोपं टाकली होती. त्यावेळी पाऊस नव्हता, पण आपण विहिरीचं पाणी देऊन ही रोपं वाढवली आणि ती अंकुरून त्याच्यामध्ये धुमारे फुटल्यावरती आत्ता ह्या पावसाच्या पाण्याने त्या रोपांना एक नवीन जीवदान मिळाले आणि ही लवकरच ही सगळी 13च्या 13 जाती आपल्या भात लागवडीकरता तयार होणार आहेत. आपली रोपं बनवण्याचे व्हिडिओ ह्या तुम्ही बघितलेच असतील आणि प्रत्येक जेव्हा आपण बियाणं आणतो तेव्हा हे जे आहे हे आहे इंद्रायणीचं बियाणं आणि हे आपण दर 3 वर्षांनी भात संशोधन केंद्रातनं याची नवीन बॅच आणतो, म्हणजे इंद्रायणीची शुद्धता आपल्याकडे टिकून राहावी म्हणून. आणि त्याच्याबरोबर हे असं एक लेबल आपल्याला पोत्याबरोबर मिळतं. या लेबलमध्ये सांगितल्याप्रमाणे इथे भाताची उगवण क्षमता जी आहे ती जी तपासलेली उगवण क्षमता जर्मिनेशन रेट 80% आहे. म्हणजे आपण तुम्ही बघताय तर भात जो लावला आहे त्यापैकी ऑलमोस्ट 90% दाणे अंकुरलेत आणि उगवलेत. आपण जेव्हा बियाणं कुठलंही विकत घेतो तेव्हा ते लेबल तपासून पाहणं आणि लेबलवरच्या गुणवत्तेप्रमाणे जेव्हा ॲक्च्युअल भात आपल्याला येतो तेव्हा आपल्याला त्या लेबलची खात्री पटल्याचं समाधान मिळतं. आता आपली ही भात लागवड जी आहे ती आपण लवकरच सुरू करतोय. येत आहे ना मग सगळे आनंदमळ्यात या भात लावणीला.